सीधी चढ़ाई भाई विशाल भाई चप्पल इधर है वो लेके चला अरे कम्बो अरे तो वरती पण दिसतं का काही चलो अप्पा चला बोल बजरंग बली की जय काय भाऊ महाकाल महाराज की जय साई भाऊ ढीगवर हागलेले आहेत पानी की व्यवस्था प्राचीन इतिहास
तिथून चला शिरपतार अप्पा मांग बघा. आपली ब्रह्मगिरी ती गोदावरी निघती ना ती इकडे खाली इकडे गुप्त होऊन तिकडे त्याचं शंकर आणि महादेवाची जटा आपटेल तिकडे या बाजूला तिथून ती गायब होऊन खाली तिथून ती अशी 5-6 ठिकाणी निघत का कुशावर्त वगैरे जाते. हर हर महादेव. त्र्यंबकेश्वर महाराज की जय. चला काही दिसत नाही कुठे काय आता फ्रंटचं करून चला. हर हर महादेव. बम बम बोले बम बम. बोले ब्रह्मगिरी है नासिक ब्रह्मगिरी पर्वत जहाँ पे गंगा जी को इथे जाणार आहे सौभाग्य यहाँ पे गंगा जी को उतारा गया है नीचे जहाँ दे सकते हैं. हे कुंड आहे.
दोस्तों, जो गोदावरी मतलब गंगा, गंगा का उद्गम जो इस पेड़ के नीचे से होता है। असली गंगा यहाँ से निकलती है, यहाँ से निकल के आगे जाती है, फिर बाद में जगह जगह पे गुप्त होके नीचे त्र्यंबकेश्वर जो 3 शिवलिंग है वहाँ पे निकलती है। गंगा मूळ गंगेचे हे मूळच ठिकाण जे गौतम ऋषी त्यांची पत्नी अहिल्यादेवी यांच्या हातून जे टायमाला गो हत्या झाली, गौतम ऋषींच्या हातून ते हे गायीचे साक्षात करून आहे ते गौतम ऋषींना जे गो हत्येचे पाप लागले आणि मग त्यांनी 12 वर्षे तपश्चर्या केली. तपश्चर्या करून शंकर भगवानांना प्रसन्न केला. प्रसन्न करून जी गंगेला आणलेला आहे गोदावरीला, ते आपल्या पाठीमागे ह्या औदंबराचं झाड आहे ते एक, माझ्या पाठीमागलं हे 2, हे शैतला झाड पडलं हे 3, असे हे जे 3 झाड आहे. हे 3 झाडाच्या मुळातून इथे गंगेला गोदावरीला सुरुवात आहे. तुम्ही इथे उन्हाळ्यात या, पावसाळ्यात या, हिवाळ्यात या, कधी या, हे गंगेचं पात्र एवढे दिवसाचे याची वडी येणार नाही, खाली पण जाणार नाही. इथे गौतम ऋषींनी स्नान केलं, आंघोळ केली, गो हत्येचे पाते दूर केले. मग ही गोदावरी इथून जी लुप्त झाली ते समोर मंदिरात गौमुख आहे, ते गौमुखात निघाली आहे. तिथून ती शंकरांनी जटे घेतली, पलीकडे मंदिर आहे तिथं त्यांनी जटा मारली. जटा मारून दुसरा पहाड गंगालोर आहे, ते गंगालोरला टाकले. गंगालोरून मग खाली कुशवर्ताला गेली, त्र्यंबकेश्वर मध्ये कुशवर्ता कुंडामध्ये ती गोदावरी मोकळी झाली, पवित्र झाली. मग नाशिक पंचवटीचा तिचा मोठा प्रभाव आलेला आहे. हे जसा लहान बच्चाचा जन्म होतो तसं हे गंगा गोदावरीचा जन्मस्थान आहे, तिला इथनं सुरुवात आहे. आलं लक्षात? हर महादेव. हर महादेव. कुंडात निघाल, नाशिक पंचवटी, नांदेड, पैठणला शिवाब केली. ती गौतम ऋषी करता निघाली आणि आपली जगाचे उदाहरण करता कल्याण करता निघाली. म्हणतात शंकरानं ब्रह्मदेवीचे पाळ जर जटा आपली नसती तर पुढे उजवी वाट नसती गेली. सगळ्याच्या अशात करा पुढे, पुढे अशा पुढे, एक पुढे सगळ्याच्या अशात करा पुढे. याच्याने हातात राहून द्या. ज्यावेळी तुमचं नाव सांगा, आईच्या वडिलांच्या वडिलांचं पेज पिलेकडे हात नको. तुमचं नाव सांगा, आईच्या वडिलांचं सगळ्यांचं नाव सांगा. म्हणा रूपाक्षे, बोल रूपाक्षे, विश्वरूप, सदाशिव, शरण, शिव, कर्मकर, शंकर, महादेव, शिवश्याम, अमरबल्ला, नीलकंठ, परमात्मा, कासवासी, कालभैरव, कोटिकन्या, महादान, एकबिल्व, धर्म, विष्णू, विश्वार्पण, सोमीचर, पूजन, अभिषेक, धर्मगिरी, नमस्ते, सहकुटुंब, सहपरिवार, नमस्ते. पाण्यास खाली सोडा तुमच्या पुढे. हटवा अशी पाणी. दुःख, दारिद्र्य, देवसे, आपदा, सुख, संपत्ती, अव्व, दर्शन, अखंडित, लक्ष्मी, जटा, यात्रा, सकल, प्राप्तस्तु. धर्मगिरी यात्रा संपूर्ण सकल प्राप्तस्तु. आता अभिषेक दान तुम्ही 21, 21 सोमवारचं दान करतं. आपलं नाव, दोन परिवाराचं नाव घेऊ.